नमस्कार मित्रांनो, तलाठी पदभरतीचे जवळपास 23 जिल्ह्यांचे निकाल जे आहेत प्रसिद्ध झालेले आहेत. बाकी राहिलेले मित्रांनो 13 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल किंवा इतर सर्व जिल्हे असतील, त्यांचे निकाल कधी प्रसिद्ध होतील आणि जे सध्या निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल का, त्याबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तर पहा, रात्री 23 तारखेला मित्रांनो हे परिपत्रक ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेलं आहे. आणि मित्रांनो 23 जिल्ह्यांचे जे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत पहा अशा पद्धतीने. हे निकाल पाहण्यासाठी एकत्रित लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती दिलेले, तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची PDF फाईल डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, तुमची गट क तलाठी पदभरतीची जी पुढची प्रोसेस आहे, भरतीचा पुढचा टप्पा जो फायनल मानला गेला जातो, निवड याद्या आणि प्रतीक्षा तयार करण्याचं काम मित्रांनो झालेलं आहे, ज्यामधील 23 जिल्ह्यातील मित्रांनो तुमची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यातील, लक्षात राहू द्या, पेसा क्षेत्र नसलेल्या. आता तुमची पेसामधली पदभरती जी आहे तलाठीची, त्याचे रिझल्ट कधी लागतील, तर मित्रांनो 100% तेही लागणार आहेत, त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती असेल, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू असलेल्या 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने जी पिटिशन जे दाखल करण्यात आलेली आहे मित्रांनो, त्याच्या अधीन राहून पेसा क्षेत्रामधील 13 जिल्ह्यांची मित्रांनो निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या मित्रांनो जिल्हा निवड समित्यांमार्फत प्रशासनामार्फत पुढील निर्देशानंतर करण्यात येईल. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो जी पेसामधील 17 संवर्ग आहेत, त्यामध्ये तलाठीचा देखील समावेश होतो, तलाठी पदाचा. तर त्यानुसार मित्रांनो जी पिटिशन जी टाकण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे हा निकाल जो आहे तो लावण्यात आलेला नाही 13 जिल्ह्यांचा. त्याच्यामध्ये मग तुमचे राहिलेले 13 जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे. बाकी देखील जिल्हे आहेत मित्रांनो, जसं की या ठिकाणी पाहू शकता चंद्रपूर असेल किंवा इतर जे जिल्हे आहेत जसं की गडचिरोली असेल, अशा जिल्ह्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. तर त्यांचा मित्रांनो ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन जी आहे टाकलेली, त्याच्यावरती जशी सुनावणी होईल मित्रांनो, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागामार्फत त्या याद्या लावल्या जाणार आहेत. याद्या लावल्या जाणार नाहीत असं नाही मित्रांनो, 100% ते याद्या देखील लावल्या जाणार आहेत राहिलेल्या. त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त थोडासा उशीर मात्र इथं मित्रांनो तुम्हाला होताना दिसेल. या ठिकाणी मित्रांनो जसं त्याच्यावरती सुनावणी होईल मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, तशा याद्या लागतील राहिलेल्या 13 जिल्ह्यांच्या. तर हा प्रश्न तुमचा मिटला असेल की 13 जिल्ह्यांच्या याद्या कधी लागतील. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सुनावणी झाली की मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्यानंतर मग सामान्य प्रशासन विभाग जे आहे पुढची तलाट्यांच्या 13 राहिलेल्या जिल्ह्यांच्या जे आहेत याद्या लावण्याचं काम करेल. आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, ह्याचे वेळापत्रक जे आत्तापर्यंत 23 जिल्ह्यांचे जे या ठिकाणी याद्या लावल्या गेलेल्या आहेत त्यांचे कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक कधी प्रसिद्ध होतील. तर बघा मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, वैद्यकीय तपासणी असेल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असेल किंवा अंतिम नियुक्ती देण्यापूर्वी तुम्हाला जे आहेत मित्रांनो आदेश, जॉईनिंगचे आदेश देण्यापूर्वी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक जे आहे अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जाणार आहे. तर वेळापत्रक मित्रांनो अजून येणार आहेत तुमचे, कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं. तर जिल्हा स्तरावरती प्रत्येक तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मित्रांनो जिल्हा स्तरावरती कलेक्टर ऑफिसमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. जिल्हा निवड समितीकडनं ह्या याद्या लावण्यात आलेल्या आहेत मित्रांनो, तर त्यांच्याकडून हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. जिल्हा स्तरावरती मित्रांनो त्याचं वेळापत्रक प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती किंवा महाभूमीची ही जी मित्रांनो वेबसाईट आहे, महाभूमी लिंक, इथं देखील प्रसिद्ध केलं जाणार आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत 23 जिल्ह्यांच्या या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपण एखादी यादी देखील पाहू शकतो. जसं की वर्धावरती क्लिक केलं, वर्धा जिल्ह्याचं, तर तुमच्यासमोर ती यादी डाउनलोड होईल. त्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, त्याच्यामध्ये मित्रांनो मग तुमचं प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागलाय तेही त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता निवड यादीमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा जसं की अराखीवचं असेल, किती जागा होत्या, तर 35 जागा होत्या, ज्याच्यामध्ये मित्रांनो जनरलमध्ये, त्याचबरोबर त्याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये देखील या ठिकाणी समावेश आहे, त्याचं देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यांनी. जसं की 35 जागा होत्या तर 35 जणांची निवड यादी लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर बाकी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रतीक्षा यादीमध्ये देखील विद्यार्थ्यांना घेण्यात आलेलं आहे. तर वरील विद्यार्थी जॉईन नाही झाले तर बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील बोलवलं जातं मित्रांनो. 1 वर्षापर्यंत ही यादी जी आहे मित्रांनो ग्राह्य धरली जाते. तर आता ही फायनल तुमच्या लिस्ट असणार आहेत. नॉर्मलायझेशनमध्ये जे तुमचे मार्क्स मिळाले त्यावरनं हे याद्या लावण्यात आलेले आहेत. याच्यानंतर आता दुसऱ्या याद्या लागत नाहीत मित्रांनो. याच्यावरनं डायरेक्टली आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचे वेळापत्रक प्रत्येक त्या जिल्ह्यानुसार मित्रांनो प्रसिद्ध होतील. तर जसे वेळापत्रक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे प्रसिद्ध होतील आणि राहिलेल्या 13 जिल्ह्यांचे जसे मित्रांनो या ठिकाणी याद्या प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.